आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. करत असलेल्या पूजेने या तावीजाची शक्ती खूप वाढेल. सापाला बाहेर येण्यापासून थांबवेल. भाऊजी एवढा वेळ रूमच्या आत काय करतायत? कदाचित त्या पेटीने आपल्याला घाबरवलं तसं भाऊजींना सुद्धा घाबरवलं असेल का? आता हिम्मत करून भाऊजींना काय झालं ते बघायला जायचं तर हा फट्टू मूर्ती मला एकट्याला सोडून गेला इथे. आता काय करायचं? आज तुझ्या आईचं पार्वतीचं जन्म नक्षत्र आहे. वनदेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण करणारे गोर गरिबांची काळजी घेणं हा आपला मनापासून धर्म मानणारे पापी नराधमाने छळ करून तिचा जीव घेतला. देवीच्या रक्षणासाठी प्राणार्पण केलेल्या त्या सौभाग्यवतीचा आत्मा असले ते कालचक्र तिथून चोरून घेऊन गेले. त्या नराधमांनी मग ते स्वतः जवळ ठेवलं ग. आता आपण त्यांना जिवंत नाही सोडायचं. स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची जबाबदारी त्या पुण्यवतीने तुझ्यावर सोडून इथून ती निघून गेली. ती रक्षा करत असलेल्या जागेवर कोणीही चूक केल्यावर होणारा परिणाम तू सर्वांना दाखवशील असा विश्वास होता. पण आजपर्यंत तू तिच्या विश्वासाला न्याय नाही दिलास नंदिनी. छोट्या मोठ्या चुकींसाठी सुद्धा एखाद्याला वर्षभरात दंड दिला जातो नंदिनी. पण 20 वर्ष होऊन गेली तरी त्यांनी केलेल्या चुकीसाठी दंड नाही देऊ शकलो. आजच दंड देऊन टाकू बाबा. आजपर्यंत मी केलेल्या प्रयत्नांना अपयश आलं असेल पण आज वाचू शकणार नाही ते. आज त्या राजशेखरनी केलेल्या पापासाठी आज त्याचे तुकडे तुकडे करून टाकते. नंदिनी आधी घाई नको करूस का? इतकी वर्ष वाट बघितली बाबा. आता आणखी वाट बघायची नाहीये. माझ्या आईचं जन्म नक्षत्र आहे आज. मी आज त्या राजशेखरला संपवूनच राहणार. मला अडवू नका. नंदिनी मी तुझा राग समजू शकतो का? तू रागारागात त्यांना मारून टाकलं तर त्यांच्याकडून कालचक्र कसं काढून घेशील तू सांग ना. त्यांना संपवणं एवढी मोठी गोष्ट नाहीये आपल्यासाठी. पण त्यांच्याकडून आधी कालचक्र काढून घेतलं पाहिजे आपल्याला. हे कालचक्र आपल्या 3 पिढ्यांपासूनची देवीची संपत्ती आहे.
पिढ्यान पिढ्या नागवंशात असलेलं हे त्याचं गुप्तधन आहे कालचक्र. ब्रह्मांडातील सर्व शक्तींना आकर्षित करू शकतं एवढं अद्भुत आणि अद्वितीय आहे वनदेवीचं कालचक्र. पूर्वजांनी हिरावलेली संपत्ती परत पूर्वजांकडे आणून देणं हे तुझं कर्तव्य आहे. बदला कधीही घेऊ शकतो आपण ग. आपल्या वनदेवीची हिरावून घेतलेली कालचक्र शोधून काढून तिच्या चरणी ठेवायची इच्छा तुलाच आता पूर्ण करावी लागणार आहे नंदिनी. त्यानंतर त्यांचे तुकडे तुकडे करतो. आतापर्यंत नंदिनी कशी नाचते ते बघितलंय. आता तुझी खेळ दाखवायची वेळ आली. तू हे करू शकतेस. त्यांना चांगलीच अद्दल घडव तू नंदिनी. काय करायचं? आता दुसरा पर्याय नाही उरलाय. आपणच जाऊन भाऊजी काय करतायत ते बघूया. करत असतील भाऊजी. आज जाऊन बघणं योग्य ठरेल की इथून निघून जाणं योग्य ठरेल काही कळत नाही. काही होऊन जाऊ देत. आज जाऊन बघूया. खरं काय ते कळायला हवं. भाऊजी भाऊजी काय झालं भाऊजी? त्या फोटोला पेटीत टाक आणि ती बंद कर. भाऊजी मी जाऊन मूर्तीला घेऊन येतो. हा धर्मा, त्या फोटोला पेटीत टाक आणि ती बंद कर. ऐकू येत नाही का? भाऊजी ठीक आहे भाऊजी. फोटो सांगितलं ना आधी पेटी बंद ठीक आहे कर भाऊजी. म्हणून. बंद केली. जरा भानावर राहून विचार कर. भानावर राहून विचार कर जरा तू. कालचक्र वनी देवीच्या चरणाशी आणून ठेवायचं असं माझ्या आईने माझ्याकडून वचन घेतलं होतं. हे अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. पण त्याआधी त्या नराधमांना संपवायचं हेच माझ्या डोक्यात आहे. माझं वचन मला पूर्ण करायचंय. पूर्ण करावंच लागणार आहे. पार्वती सोबत लक्ष्मी, गायत्री असे 3 जीव आपण गमावले. आपला राग कसा नाही येणार त्यांचा? कालचक्र तिथे पोचवावंच लागणार. आपल्या डोक्यात असलेला राग, संताप, द्वेष, सूड, भावना या बाहेर न दाखवताच मनातच दाबून ठेवावं लागणार आहेत आपल्याला. आता ते कालचक्र बाहेर कसं काढायचं याचा विचार करावा लागेल. आणि आता आपण फक्त त्याचाच विचार करू. कारण ते कालचक्र आपल्यासाठी खूपच महत्वाचं आहे. तुला माहिती आहे ना? त्याचाच विचार कर नंदिनी. करते बाबा. ते कालचक्र कधी, कोणाकडे आणि कुठे लपवलंय याचा शोध सुरू करते. पिढ्यान पिढ्या नागवंशीच्या रक्षेत असलेलं ते गुप्तधन कुठेही असो त्याचा शोध मी लावूनच राहीन. वनदेवीची संपत्ती असलेलं ते कालचक्र मी तिच्या चरणांशी आणूनच ठेवेन. हो ग, ते तुलाच करायचं नंदिनी. आणि हे कार्य तुझ्याच हातून व्हावं आणि म्हणूनच तुझं वर्चस्व वाढावं म्हणून आपली वनदेवी शांत बसलेली आहे. हे तू करून दाखवल्यानंतर तुला देवीचा आशीर्वाद हा मिळणारच आहे. पण तुझी आई सुद्धा याची वाट बघते. कालचक्र तुझ्याकडे तू परत घेऊन येशील तोच दिवस धर्मासाठी श्रेष्ठ मानला जाईल.
क्षणाचीच वनदेवी सुद्धा आतुरतेने वाट बघते अगं, आणि पार्वती सुद्धा त्याचीच वाट बघते. ते दिवस लवकरात लवकर आण तू. मी पार्वतीची मुलगी आहे. कोणाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुम्ही जे बोलताय तसंच होईल. मी करून दाखवेन. नक्कीच तू करून दाखवशील, पण हे सगळं करताना ती गंगा पण तुझ्या आत आहे याची मात्र नेहमी काळजी घे तू. त्याची मी काळजी घेईन बाबा. माझ्यासाठी शरीर मिळेपर्यंत मी गंगाच्या आतच राहणार आहे, आणि मी गंगाच्या आत आहे हे कोणाला कळू देखील देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत गंगाला माझ्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही. चांगलंय चांगलंय. आता तू घरात नाही आहेस हे कळलं तर त्यांना संशय येईल. तू आता निघ बघू. कोणाच्याही नजरेत दिसू नको. जा जा. ठीक आहे बाबा, तुम्ही पण सांभाळून राहा. माझी काळजी नको करूस ग. तू लवकर निघ. मला सांग, ही पेटी कुठून आणलीस? भाऊजी, मी सांगितलं ना भाऊजी, आउट हाऊस मध्ये गंगाकडे होती म्हणून. गप. ही पेटी गंगाकडे असणं शक्यच नाही. खोटं बोलू नकोस, खरं बोल. खरं सांगतोय भाऊजी, ही आउट हाऊस मध्ये गंगाच्या रूम मध्येच होती. हा काय बोलतोय? काहीच कळत नाहीये. भाऊजी, गंगाचा आणि या फोटोत असलेल्या बाईचा काहीतरी संबंध आहे भाऊजी. गंगाला ते ठाऊक असणं शक्यच नाहीये. मग तुम्हाला माहित आहे का भाऊजी, या फोटोतली ही बाई कोण आहे भाऊजी? त्याच्याशी तुला काय करायचंय? या घरात ही पेटी आलीच कशी हे मला कळलंच पाहिजे. गंगाच्या खोलीत होती म्हणजे तिलाच माहित असेल ना भाऊजी. पण गंगाला ही पेटी कुठे मिळाली? हे आता तिलाच विचारावं लागेल ना भाऊजी. पेटी तूच घेऊन आला होतास ना? मी कशाला तिला विचारू? एकतर आधीच तू तंबोरांकडे आमच्याविषयी सगळं माहित असल्याची थाप मारली होतीस. बोल, खरं की नाही? आणि आता हा फोटो दाखवून एखादं कारस्थान रचायचंय का तुला? तुझा हा अतिशहाणपणा माझ्या समोर जरा सुद्धा चालणार नाही. अहो काय भाऊजी, तुम्ही उगाच माझ्यावर संशय घेताय. माझी एवढी चूक झाली की मी ही पेटी घेऊन इथे निघून आलो. खरं पाहिलं तर या पेटीची खरी सूत्रधार ती गंगाच आहे बघा भाऊजी. ए, गंगा मला माझ्या मुलीसारखी आहे. तू उगाच तिच्यावर आळ घेऊ नकोस. गंगाला तुम्ही मुलीसारखं मानता, पण तुम्हाला माहित नाहीये की ती तुमच्या मागून काय काय करते ते फक्त मलाच माहितीये भाऊजी. तू कधी तिच्याबद्दल चांगला विचार केलायस का? माझ्या आणि तिच्यातल्या गोष्टी सोडून द्या भाऊजी. मी जे पाहिलं ते तुम्हाला सांगतोय भाऊजी. त्यानंतर काय करायचं ते तुम्ही ठरवा. काय सांगणार आहेस? रोज रात्री गंगा त्या बाईच्या फोटो सोबत बोलत बसलेली असते भाऊजी. हात जोडते, पाया पडते, बिलगून मिठीत घेते. तिचा पाय निखाऱ्यात भाजलेले फोड असताना महालातून लंगडत गेली ती. पण आउट हाऊस मध्ये हा फोटो पाहिल्यानंतर तिचा फोड बरा होऊन ती नॉर्मल चालू लागली भाऊजी. या फोटोचा आणि गंगाचा काय संबंध आहे मला माहित नाहीये भाऊजी. पण आपल्या विचारांच्या पलीकडे असं काहीतरी या दोघांचं नक्कीच गुपित आहे. त्यामुळे तुम्ही आधी गंगाची चौकशी करा, तेव्हाच आपल्याला कळेल नक्की काय संबंध आहे तो. हे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून तिच्यावर संशय घेऊ शकत नाही, पण तू तिच्याबद्दल चुकीचा विचार करतोयस हे सिद्ध करण्यासाठी मी तिला विचारणार आहे. आता जाऊन विचार. विचारा, नक्की विचारा. तुम्ही समोरून विचारल्यावर ती तुमच्याशी नक्कीच खोटं बोलणार. तिच्याशी गोड बोलूनच सत्य बाहेर काढावं लागेल. तिला कसं विचारायचं हे मला माहितीये. ती चुकीची नाहीये हे जर का कळलं तर मी तुझा जीव घेईन. भाऊजी, अहो या घरात जानकीचा आत्मा आहे हे माझ्यामुळेच कळलं की नाही.
त्यामुळे आता गंगाचं जे रहस्य आहे ते सुद्धा माझ्यामुळेच कळणार आहे. बघा तुम्ही. ठीक आहे, पेटी घेऊन ये. ठीक आहे भाऊजी. ये. ठेव इथे. हो. पुन्हा दार ठोठवा भाऊजी. भाऊजी भाऊजी या या इकडे या. नेहमी पेटी इथेच तर असते ना, मग ती इथे कशी गेली? हे जानकीच्या आत्म्याचं काम तर नसेल ना?
काढला असेल. देवा, फक्त तोच फोटो कसा गायब झाला असेल. गंगा, काय शोधतेस? ते मी तुला काहीतरी विचारलं, काय शोधतेस तू? ते तू जे शोधतेस ते माझ्याकडे आहे. ये माझ्यासोबत. बाबा, 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 हाच फोटो शोधत होतीस ना? आता तुझी चोरी पकडली गेली आहे. माझ्याशी खोटं बोलू नकोस, खरं खरं बोल. हाच फोटो शोधत होतीस ना? हो हो, हाच फोटो शोधत होते. हे तुम्ही समोरून विचारलं असतं तरी मी होच बोलले असते. त्यासाठी एवढी नाटकं करून माझा अपमान का करताय? लग्नाआधी तुमची कोणतीही संपत्ती नको अशी कंडिशन ठेवली होती, पण माझा सन्मान मी कधी सोडेन असं म्हटलं नव्हतं. एखादी गोष्ट विचारायची पद्धत असते. माझ्यावर नजर ठेवून तुम्ही तुमची पायरी ओलांडली आहात. सर्व समस्या सोडवून तुला परत घरात आणेन असं सांगून तुम्ही मला अशी वागणूक देताय. तुमच्यासाठी मी काही करू शकते, पण माझ्यावर होणारे खोटे आरोप मी सहन करणार नाही. बस, खूप झालं. मला आवडणार नाही असं वागलीस तू. तुझ्या या वागणुकीचा खरं तर मला राग यायला हवा, पण उलट तू माझ्यावरच रागवतेस. मी विचारतोय त्याचं उत्तर दे. हाच फोटो शोधत होतीस असं म्हणालीस तू. हिला तू कशी ओळखतेस? मी शोधत होते एवढंच बोलले. तिला ओळखते असं नाही बोलले. उगाच कोड्यात बोलू नकोस. मी कोड्यात बोलतच नाहीये, तुम्हीच असं बोलताय. हे तुम्हाला सुद्धा माहितीये. गुपित माझ्याकडे नाही, तुमच्याकडेच आहे.
गंगा, तू कोणाला बोट दाखवतेस ग? आमच्या भाऊजींनी तुला हात दिला म्हणून तू हे आयुष्य जगतेय, कळलं ना? आणि त्याच भाऊजींना तू उलट बोलतेस. हा माझा आणि माझ्या सासऱ्यांमधला विषय, यात मध्ये बोलणारे तुम्ही कोण? हे माझ्या बहिणीचं घर आहे. काहीही समस्या असल्यास विचारायचं ते विचारणार आणि बोलायचं ते बोलणार. त्याचं तुला उत्तर द्यावंच लागेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तुमचे बांधील नाहीये. बघितलं भाऊजी, बघितलं ना कशी बोलते बघा ही माझ्याशी. गंगा, तू नेहमी शांतपणे बोलतेस ना ग, मग आजच असं दाखवायचं काय कारण आहे सांग तरी आम्हाला. हा फोटोच समस्या आहे बघा. तुम्ही पण बघा.